ही आहे फिमेल ओव्हरी. ही ओव्हरी फिटस एजमध्येच आपली फॉर्म झालेली असते कम्प्लिटली. आणि हे जे साईडचं जे आहे याला आपण म्हटलं जातं कॉर्टेक्स, आणि जो इनर साईड आहे त्याला म्हटलं जातं मेड्युला. मेड्युलामध्ये एक स्ट्रोमा असतो. स्ट्रोमा म्हणजे एकदम मेड्युलाचा पण इनर पार्ट, तो एका कनेक्टिव्ह टिश्यूने फॉर्म झालेला असतो. आणि मेड्युलामध्ये लिम्फ व्हेसल्स, ब्लड व्हेसल्स आणि नर्व फायबर्स प्रेझेंट असतात. जेव्हा की आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स प्रोड्यूस करायचे असतात तर त्यासाठी आपल्याला ब्रेनकडून मेसेज लागतो, म्हणजे पिट्युटरी ग्लँड नर्व फायबर्स थ्रू आपल्याला तो मेसेज पाठवत असते आणि मग आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स प्रोड्यूस होतात. तर त्याच्यामुळे इथे नर्व फायबरचं काम आहे. आणि त्यानंतर मग हे जे जर्मिनल आणि हे जे रेड कलरचे आहेत हे जर्मिनल एपिथेलियम सेल्स आहेत, जे आपल्या ह्या कॉर्टेक्स रिजनमध्ये असतात. किंवा कॉर्टेक्स रिजन म्हणजे ही कडेची रिजन, आणि त्या कडेच्या रिजनच्या थोड्या आतल्या साईडला त्याला काय म्हणतात तर गोनायडल रिज. गोनायडल रिजमध्ये आपले जर्मिनल एपिथेलियम सेल्स असतात आणि ते डिप्लॉइड असतात, म्हणजे 2N. आणि मग हे जर्मिनल एपिथेलियम एक मासचा गोळा म्हणजे सेल्सचा गोळा प्रोड्यूस करतात आणि त्याला आपण म्हणतो उगोनिया. नंतर हा उगोनिया नेक्स्ट स्टेजमध्ये एंट्री करतो आणि तेव्हा उगोनिया काय करतो, मायटोसिस प्रोसेस स्टार्ट करतो. मायटोसिस प्रोसेस स्टार्ट करायला हे जे सगळे जर्मिनल सेल्स म्हणजे ऑल जर्मिनल सेल्स परफॉर्म मायटोसिस. हे सगळे जेवढे जर्मिनल सेल्स आहे हे सगळे मायटोसिसमध्ये एंट्री करतात मायटोसिस प्रोसेस करण्यासाठी. आणि मग जो हा उगोनिया आहे, मायटोसिस केल्यानंतर हा उगोनिया असे एग नेस्ट बनवतो. एग नेस्ट म्हणजे उगोनिया हा प्रायमरी oocyte आहे. आणि हे प्रायमरी oocyte हे आपल्या फिटल लाईफमध्येच तयार होत असतात आणि ते त्यावेळेस 2 मिलियन असते आपल्या बॉडीमध्ये आणि ते एग नेस्ट फॉर्म करतात. आणि जेव्हा फिटस 2 महिन्याची होते तर तेव्हा ते मिओसिस 1 स्टार्ट करतं. इथे आपलं मायटोसिस झालेलं आहे, त्यानंतर मिओसिस 1 हे स्टार्ट करतो. आणि मग मिओसिस 1 स्टार्ट झाल्यावरती हे जे एग नेस्ट आहे हे एग नेस्ट काय होतं, ब्रेकडाऊन व्हायला स्टार्ट होतं जेव्हा फिटस 2 महिन्याचे असते. आणि फिटस 2 महिन्याची झाल्यानंतर जेव्हा मिओसिस 1 स्टार्ट होतं तर मिओसिस 1मध्ये आपल्याला माहिती की प्रोफेज, मेटाफेज हे फेजेस असतात. तर मिओसिस 1च्या प्रोफेज 1 ह्या फेजमध्ये जो आपला प्रायमरी oocyte आहे, जो की प्रायमरी oocyte आहे आणि हे जे आपले प्रायमरी oocyte आहे ते काय होतात, अरेस्ट होऊन जातात ॲट द डिप्लोटिन स्टेज. अरेस्ट म्हणजे की ते डिप्लोटिन म्हणजे ह्या ज्या स्टेजेस आहे मिओसिस 1च्या ह्या ज्या स्टेजेस आहे यांच्यामध्ये डिप्लोटिन स्टेजला आपला प्रायमरी oocyte आहे तो अरेस्ट होऊन जातो, म्हणजे तिथे ती प्रोसेस अटकून जाते. आणि आपलं जे फिटस आहे त्या फिटसचं जेव्हा 2 म्हणजे जेव्हा फिटस 2 महिन्याचं असतं तेव्हा त्याच्या म्हणजे आधी डिप्लोटिन फेजमध्ये आल्यानंतर आपल्याला जे प्रायमरी oocyte आहे ते काय प्रोड्यूस करतं, प्रिमोडियल फॉलिकल्स फॉर्म करतं. आणि म्हणजे डिप्लोटिन स्टेजमध्ये आपली पूर्ण प्रोसेस अटकलेली आणि ते डिप्लोटिन नंतर ते फक्त स्वतःला काय करतं, डिवाइड करून टाकतं एकदा. आणि तेव्हा आपल्याला प्रिमोडियल फॉलिकल्स भेटतात. आणि प्रिमोडियल फॉलिकल्स पण केव्हा भेटतात, जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा प्रिमोडियल फॉलिकल्स भेटतात. आणि फ्रॉम 3 to 9 months आणि जेव्हा म्हणजे की फिटस जेव्हा 2 महिन्याचा असतं तर तेव्हा त्याच्याकडे 2 मिलियन प्रायमरी oocyte असतात. पण फिटस जेव्हा 3 to 9 monthsच्या फेजमध्ये जातो तर तेव्हा त्याचे प्रिमोडियल फॉलिकल्स डायरेक्ट 1 मिलियन होऊन जातात. आणि हे जे सगळे आपल्या ह्या स्टेजेस बघितल्या तर तेव्हा आपला जो प्रायमरी oocyte आहे तो कम्प्लिटली काय असतो, इमॅच्युअर असतो. आणि जेव्हा आपला बर्थ होतो, बर्थ नंतर प्युबर्टी येते. प्युबर्टी ही आपल्या एजच्या 13 एजपासून आपली प्युबर्टी स्टार्ट होते. आणि जेव्हा आपण प्युबर्टी स्टेजला जातो तर तेव्हा आपले जे हे आहे प्रिमोडियल फॉलिकल्स आहे हे 2 मंथ्सच्या फिटसमध्ये हे 2 मिलियन असतात. आणि जेव्हा 3 to 9 monthचं फिटस होतं किंवा 9 monthपर्यंत येताना त्याचे प्रिमोडियल फॉलिकल्स हे 1 मिलियनपर्यंत जातात, बाकीचे डेड होऊन जातात. आणि 13 एजचं झाल्यावरती आपल्याला 60,000 to 80,000 आपले प्रिमोडियल फॉलिकल्स राहतात. आणि जेव्हा MC म्हणजे मेन्स्युअर सायकल आपली स्टार्ट होते तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये 2 हार्मोन्स सिक्रेट होतात, FSH आणि LH. तर हे हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर आपलं जे मिओसिस 1 होतं जे इथे डिप्लोटिन स्टेजला अटकलेलं होतं ते मिओसिस 1 कम्प्लीट होतं. ओन्ली 1 प्रिमोडियल फॉलिकल एव्हरी मंथ. म्हणजे की आता आपल्या बॉडीमध्ये तसेच ते प्रिमोडियल फॉलिकल्स तसेच असतात. आणि जेव्हा मेन्स्युअल सायकल येतं, जेव्हा महिन्यातनं एकदा आपल्याला पिरियड्स येतात तर तेव्हा ते प्रत्येक
पिरियडला किंवा प्रत्येक मंथला एकच आपला प्रिमोडियल फॉलिकल रिलीज होतो, तो बाहेर येतो आणि मग त्याचं मिओसिस तिथे कंप्लीट होतं. पिरियड्स आल्यानंतरच एकाच प्रिमोडियल फॉलिकल्स काय होतात, त्यांचं कंप्लीट होतं मिओसिस 1, बाकीचे तसेच राहतात. आणि जेव्हा त्या प्रिमोडियल फॉलिकल्सचं मिओसिस 1 कंप्लीट होतं तेव्हा तो दोन गोष्टी प्रोडक्ट देतो किंवा 2 गोष्टी प्रोड्यूस करतो. तर ते म्हणजे सेकंडरी oocyte. इथे आपल्या प्रायमरी oocyteपासून आपली जर्नी आपण स्टार्ट केली. आता तो सेकंडरी oocyte देतोय आणि फर्स्ट पोलार बॉडी ही नंतरून डिजनरेट होते, ही अशीच राहते, याचं पुढे काहीच होत नाही. पण जो आपला सेकंडरी oocyte आहे तो नेक्स्ट स्टेजला जातो, ते म्हणजे मिओसिस 2. आणि परत तो मिओसिस 2 करताना परत अटकून जातो. कुठे अटकतो तर तो मेटाफेज 2 मध्ये. ह्या स्टेजला आपला जो सेकंडरी oocyte आहे तो मिओसिस 2 करताना मेटाफेज 2 मध्ये तो अटकून जातो आणि मिओसिस 2 करताना अटकतो. तर मिओसिस 2 कंप्लीट केव्हा होते की जेव्हा आपल्या बॉडीमध्ये स्पर्मची एंट्री होते. आणि स्पर्मची एंट्री झाली नाही तर तसंच ते मिओसिस 2ची स्टेजला ते सेकंडरी oocyte अटकतं आणि पिरियड्स आल्यानंतर ते म्हणजे त्याचं पिरियड्स आल्यानंतर ते ब्लड थ्रू आपल्या बाहेर निघून जातं सेकंडरी oocyte. पण जर स्पर्म आला तरच त्याचं मिओसिस 2 हे कंप्लीट होणार. फॉलिकलचा मिनिंग आहे लेयर, आपण इथे बघितलं तसं. आता इथे ओव्हरी आहे आपली. तर हे ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. ओव्हरीमध्ये हे आहे जर्मिनल एपिथेलियम सेल्स, हे आहे उगोनियल सेल्स. जर्मिनल एपिथेलियमपासूनच आपल्याला उगोनियल सेल्स भेटतात आणि त्यानंतर ती उगोनियल सेल एका चेनच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला भेटतात. आणि त्या चेनच्या स्ट्रक्चर्सचे जे हे सेल्स आहेत त्याला आपण म्हटलं फ्लगर सेल्स किंवा एग ट्यूब असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये जे आहे हे ब्ल्यू कलरचं त्याला म्हटलं जातं न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस म्हणजेच आपला प्रायमरी oocyte असतो आणि प्रायमरी oocyte हा आपला डिप्लॉइड आहे. प्रायमरी oocyte म्हणजे इथलं स्ट्रक्चर. आणि त्यानंतर आपण इतके फेजेस नंतर आपण इथे सेकंडरी oocyteपर्यंत येऊन जातो. आणि जे फ्लगर सेल्स किंवा एग ट्यूब आहे आपली, तर त्याच्या ज्या सराउंडिंगला ही जी लेयर दिसती ग्रीन कलरची त्याला म्हटलं जातं एग नेस्ट. आणि ही जी पूर्ण अशी हे जे स्ट्रक्चर आहे आडवं याला म्हटलं जातं एग ट्यूब. आणि मग हे सेल्स काय होतात, डिवाइड होतात. हे जे इथे ग्रुपमध्ये दिसत आहे हे सेल्स डिवाइड होऊन आपल्याला काय देतात, सिंगल सेल्स फ्रॉम दी एग नेस्ट आर कॉल्ड ॲज प्रिमोडियल फॉलिकल्स. आणि मग हे एग नेस्टमधनं आलेले जे सेल्स आहे त्यांनाच आपण प्रिमोडियल फॉलिकल्स असं म्हटलं जातं. आता इथे ती शॉर्टकटमध्ये प्रोसेस आहे की जर्मिनल एपिथेलियम सेल्स काय पहिले एग ट्यूब करता आणि एग ट्यूबलाच आपण पी फ्लगर सेल्स म्हणतो. आणि एग ट्यूबचं मग एग नेस्ट बनतं आणि मग फिटस ग्रो होतं. फिटस ग्रो झाल्यानंतर एग नेस्ट काय होऊन जाती, ब्रेक होऊन जाती. आणि तेव्हा आपले 2 मिलियन प्रिमोडियल फॉलिकल्स असतात. आणि मग ते प्रिमोडियल फॉलिकल्स काय करतात, मिओसिस 1 करतात. म्हणजे तेव्हा सेल्स डिवाइड होऊन मग मिओसिस 1 करतात. आणि मिओसिस 1मध्ये मिओसिस 1मध्ये आपला प्रायमरी जो oocyte आहे तो प्रोफेज 1च्या डिप्लोटिन स्टेजला अरेस्ट होऊन जातो. आणि अरेस्ट झाल्यानंतर आपल्याला प्रायमरी फॉलिकल भेटतो. प्रायमरी फॉलिकल हा काय होऊन जातो, फॉर्म होऊन जातो. आणि मग जेव्हा बर्थ होतं, बर्थच्या प्युबर्टी स्टेजला आपलं मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होता. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाल्यावरती आपल्या बॉडीमध्ये हे 2 हार्मोन्स रिलीज होत्या. ते हार्मोन्स मिओसिस 1 कंप्लीट करायला आपल्याला हेल्प करतात. इथे जी आपण मिओसिस 1ची प्रोसेस बघितली तर ती पिरियड्स आल्यानंतर एव्हरी मंथ प्रिमोडियल फॉलिकल्स काय होतो त्याचं कंप्लीट होते मिओसिस 1. तर तसंच इथे हे हार्मोन्स हेल्प करता मिओसिस 1 कंप्लीट करायला. आणि मिओसिस 2मध्ये मेटाफेज 2च्या ह्या स्टेजला आपलं परत प्रायमरी oocyte हे अरेस्ट होऊन जातं. आणि जर स्पर्मनी एंट्री मारली तरच आपलं ते कंप्लीट होतं मिओसिस 2. अदरवाईज ते तसंच अरेस्टेड राहतं आणि पिरियड्स आल्यानंतर ब्लड थ्रू आपलं सेकंडरी oocyte हा बाहेर पडतो.